नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. आपल्या महाराष्ट्रामध्ये आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून. डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केलाय. 2 मर्सिडीज दिल्यावर 1 पद मिळायचं असा आरोप नीलम गोऱ्हेंनी केला. त्यामुळे राजकीय हवा चांगलीच तापली आहे. तर साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहार यांनी नीलम गोऱ्हे यांच्या त्या वक्तव्याचा निषेध केला. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय वापर करणं चुकीचं आहे असं नहार म्हणाले. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद. डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी केलेल्या मर्सिडीज कारच्या आरोपामुळे राजकीय गिअर टाकला गेला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसंवादात सहभागी झालेल्या नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवर तोफ टाकली. कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची असा गौप्यस्फोटही नीलम गोऱ्हेंनी केला. ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाहीयेत, त्यामुळे ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं. मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात चिकटून घेण्याचा राहावं. प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता. नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असा खळबळजनक आरोप डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी केल्यामुळे संजय राऊत चांगलेच संतापले. उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हे यांना 4 वेळा आमदार केलं. त्यांनी किती मर्सिडीज दिल्या? 8 मर्सिडीज दिल्या का? त्याच्या पावत्या त्यांनी आणून दाखवाव्यात असं आव्हान संजय राऊतांनी दिलं. तर नीलम गोऱ्हेंनी राजकारणात त्यांचं चांग भलं केलं आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ठीक आहे, दाखवा ना मर्सिडीज दाखवा. जाऊ दे, हे सगळी गरीगुजरी लोक आहेत, त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही. एक महिला म्हणून आदर जरूर आहे, पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भलं केलेलं आहे, तसंच राहू. मातोश्रीवर सदा सर्व काळ पडीक कोण असायचं तर नीलम गोऱ्हे असायच्या. पक्षात कुणाला घ्यायचं, कुणाला नाही घ्यायचं, कोणाला प्रवेश द्यायचा नाही द्यायचा, एवढंच काय, मातोश्रीच्या गेटच्या आत कुणाला सोडायचं कुणाला नाही सोडायचं, बॅरिकेड्स लावण्याचं काम नीलम गोऱ्हे करायच्या. त्यामुळे 18 महिने 13 त्रिकाळ मातोश्रीवर पडीक असणाऱ्या नीलम गोऱ्हे यांना हा आर्थिक व्यवहार जास्त चांगला माहीत असेल. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी डॉक्टर नीलम गोऱ्हेंवर पलटवार केला. तर दुसरीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहार यांनी नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध केला. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय फायद्यासाठी वापर करणं चुकीचं असल्याचं नहार यांनी न्यूज 18 लोकमत सोबत बोलताना सांगितलं. मला असं वाटतं त्यांनी साहित्य संमेलनाच्या या व्यासपीठाचा राजकीय कारणांसाठी त्यांनी किंवा कुणीही वापर नाही करू. तुमची जी व्यक्तिगत मतं आहेत किंवा जे काही वादविवाद आहेत राजकीय, ते तुम्ही बाहेर प्रवक्ते म्हणून मांडण्याचा अधिकार आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मांडू नये अशी आमची आयोजकांची भूमिका आहे. संजय नहार यांनी नीलम गोऱ्हेंवर टीका केल्यानंतर न्यूज 18 लोकमतनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. जो प्रश्न विचारला त्याला उत्तर दिल्याचं नीलम गोऱ्हेंनी स्पष्ट केलं. मी विचारले ते डायरेक्टली शिवसेनेच्या संदर्भातले प्रश्न होते की तुम्ही का पक्ष बदललात, का तुम्ही काम केलं, एकनाथ शिंदेबरोबर तुम्ही कसं काम करायला लागलात. मग त्याच्यावरती एक हे व्यासपीठ लोकशाहीचं व्यासपीठ आहे. अशा वेळेला काय ती वस्तुस्थिती न सांगणं साहित्य रसिकांसमोर हे सरस्वतीच्या दालनामध्ये खोटं बोलल्यासारखं झालं असतं. आणि म्हणून जे काही वस्तुस्थिती होती ती मी मांडली. मला संयोजकांनी असं सुद्धा सांगितलं नव्हतं की तुम्ही बोलत असताना आम्ही राजकीय प्रश्न विचारणार नाही. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि वादाची तशी जुनीच परंपरा आहे. दिल्लीतल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही त्याचा प्रत्यय आला. एकंदरीतच डॉक्टर नीलम गोऱ्हेंनी मर्सिडीजच्या माध्यमातून राजकीय गिअर टाकल्यानं साहित्य संमेलनात आरोप प्रत्यारोप सुसाट सुटल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.